सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या सत्यशोधक विचारांनी समाजातील अनिष्ट प्रथारूढी परंपरेवर कडा प्रहार केला। अविद्या हे अधोगतीचं तर शिक्षण हे प्रगतीचं कारण असल्याने त्यांनी बहुजनांना शिक्षणासाठी प्रेरित केलं। स्त्रियांना शिक्षित होण्याचं महत्त्व पटवून दिलं। जातीभेदाच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी प्रस्थापितांचे विरोध झुगारून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आजन्म लढा देऊन सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवून आणली। महात्मा ज्योतिबा फुले हे समतावादी विचारांचे खरे पुरस्कर्ते असून आज समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची गरज असल्याचं प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खुडके यांनी केलं आहे। आज शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आमदार सौ सुलभाताई खुडके व महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खुडके यांनी स्थानिक चित्रा चौक स्थित महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून मानवंदना व अभिवादन केलं आहे। तसेच महात्मा फुले उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून समस्त अनुयायांना जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितलं की सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात महात्मा फुले यांचं योगदान अमूल्य व अतुलनीय असून स्त्री शिक्षण व अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांचं कार्य महत्त्वपूर्ण आहे। महात्मा फुले यांचे समतावादी विचार, स्त्रीमुक्तीचे धोरण हे भारतीय संविधानातून प्रतिबिंबित होत असल्याने त्यांच्या पुरोगामी व विज्ञाननिष्ठ विचारातून समाजाला सदैव परिवर्तनाची नवी दिशा मिळणार असल्याचं सुद्धा आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी सांगितले। तसेच आमदार संजय खुडके यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं की पुढील वर्ष हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष असल्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आगामी काळात विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम तसेच विकासाच्या योजना राबविण्यात येणार असून अमरावतीमध्ये सुद्धा पुरेपूर अंमलबजावणीसाठी आपला प्रयत्न आहे। शासनाच्या महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षण, प्रशिक्षण, वसतिगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासह अनेक उच्च शिक्षणाच्या संधींचा अमरावतीमध्ये उपलब्ध करण्याबाबत आपला पुढाकार राहणार असल्याचा विश्वास आमदार संजय खुडके यांनी व्यक्त केलाय। दरम्यान महात्मा फुले उत्सव समितीच्या वतीने आमदार महोदयांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आलाय। दरम्यान इंजिनियर वासुदेव चौधरी यांनी साकारलेली महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली आहे। यावेळी मनपा नगरसेवक प्रमोद महल्ले, गुड्डू उर्फ प्रशांत धर्माडे, मनीष बजाज, मनपा सभापती ममता संदीप आवारे, अर्चना मनीष पाटील, वंदना मडगे, राजश्री जठाडे, सुनीता भेले, कल्याणी तायडे, दीपक उर्फ गजू लोखंडे, जितेंद्र सिंह ठाकूर, अजय कोळपकर, मनोज केवले, भास्कर ढेवले, ऋतुराज राऊत, प्रमोद धनाडे, मनीष पाटील, नानाभाऊ हाडोळे, नाना आमले, मनोज भेले, श्रीधर देशमुख, श्रीकांत नागरीकर, आकाश वाघमारे, रुपेश फसाटे, निलेश नागपुरे, बंडू कथिलकर, गणेश मानकर, दिनेश भुसारी, मनोज अंबाडकर, सुयश श्रीखंडे, वासुदेव चौधरी, मनोहर वाट, नारायण सांडे, दर्शन नागपुरे, मनीष कुरळकर, शेखर मालपे, दत्तात्रय गणगणे, धर्मेंद्र यावले, विशाल डहाके, विलासराव उमक तसेच सर्व सौ छायाताई घाटोळे, मिश्रा, अपर्णा डहाके, किरणताई मेहरे, मंगला चांदूरकर, माया खरबडे, उज्ज्वला लंगळे, लता चिंचोळकर, रजनी मामले, नंदा कांडलकर, निलांबरी हाडोळे, निलिमा काळे, ज्योती सांडे आदींसह अनुयायी व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते।